शेजारची सगळी संपत्ती चुंबकासारखी आपल्याकडे खेचून घेणारा हा त्रुटीचा चमत्कारी उपाय जाणून घ्या। नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, हिंदू धर्मातील अनेक प्रकारचे धार्मिक ग्रंथांमध्ये त्रुटीचे उपाय सांगितलेले आहेत आणि विशेषतः म्हणजे लाल किताबात मध्ये ह्याचे तांत्रिक उपाय देखील सांगितलेले आहेत। त्यामुळे ह्यामध्ये असे उपाय सांगितले आहे की ते केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात धनप्राप्ती होईल आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या पैशाची कमतरता भासत नाही। अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की तुमच्या शेजाऱ्यांकडे मर्यादेपेक्षा जास्त पैसा असतो आणि हळूहळू तुमच्याकडे असलेला पैसा संपत जातो। मग तुमच्या मनात हा प्रश्नही येतो की इतके पैसे का नसावेत, ज्यामुळे तुम्ही सर्व प्रकारची कामे करू शकता आणि ज्या प्रकारे तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या आयुष्यातील सुविधांचा आनंद घेतात, अशा प्रकारे तुम्हाला देखील जीवनातील सुख सुविधा पाहायच्या असतील। हा उपाय केल्यावर तुमच्या आयुष्यात कधीच धनाची कमतरता राहत नाही। सर्वप्रथम ह्या उपायासाठी एक त्रुटीचा तुकडा घ्या, कारण प्राचीन काळापासून ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या त्रुटीचा वापराबद्दल विशेष माहिती मिळते। कारण त्रुटी तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्याचे काम करते आणि दुसरे म्हणजे त्रुटी कधीही तुमच्या घरात वाईट शक्तींना प्रवेश करू देत नाही, परंतु त्यांना तिथेच संपवते। मग त्यानंतर ह्या उपायासाठी आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे लोखंडी खिळा लागणार आहे, कारण लोखंड हे शनिदेवाचे प्रतीक मानले जाते। ह्यासह लोखंड हे नकारात्मकता दूर करण्याचे आणि नकारात्मकतेला शोषून घेण्याचे काम करते। तसेच लोखंडाचा खिळा हा घराला सकारात्मक प्रदान करत असतो, म्हणून आपल्याला लोखंडाचा खिळा घ्यायचा आहे। मग तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, कारण काळा रंग हा नकारात्मकता दूर करण्यासाठी उपयुक्त मानला जातो। त्यामुळे लहान मुलांना कोणत्याही प्रकारची दृष्टी येऊ नये म्हणून त्याचा काजळ लावलं जातं। मग त्यानंतर एक दिवा लावा आणि त्या दिव्यांवरून तो लोखंडी खिळा आपण तुरटी बांधलेला काळा कपडा 7 वेळा ओवाळून घ्या। हा उपाय ऋतुंबरा अप्सरा संदर्भात आहे, कारण ऋतुंबरा नावाची अप्सरा रात्रीच्या वेळी तुमच्या घरासमोर असल्यास समजून जा की तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता राहत नाही। त्यानंतर तुम्ही या मंत्राचा जप केल्यानंतर ह्या दिव्यावरून ती काळी पोटली ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या कपाळावरी 7 वेळा ती पोटली ठेवायची असते, कारण त्यामुळे तुमच्या सर्व त्रास दूर होईल। मग त्यानंतर ती पोटली तुमच्या घरात मुख्य दरवाजाच्या पुढच्या बाजूला दरवाजावरच बाजूला बांधावी। असे केल्यास जर तुमच्या घराच्या बाहेर कोणत्याही प्रकारची धन तुमच्या घराकडे आकर्षित होऊ लागते, तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर कोणत्याही चुकीची वाईट शक्ती असल्यास ती दूर होऊन सर्व प्रकारची सकारात्मकता ऊर्जा घरात निर्माण होण्यास सुरुवात होते। तसेच दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही काळी पोटली तुम्हाला महिन्याच्या महिन्याला बदलायची आहे। यामुळे तुम्हाला दिसेल की आधीपेक्षा कितीतरी पटीने जास्त संपत्ती प्राप्त होत आहे आणि माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर दिसेल। वरील माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यते आधारा दिलेली आहे। यामागे कोणत्याही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही। यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये। धन्यवाद मित्रांनो।